इकडे लातूरमधील आरटीआय कार्यकर्त्यांवरील हल्ल्याप्रकरणी शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे। 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला अटक झालेली आहे। पक्षाने सुद्धा या शिवसैनिकांची हकालपट्टी केलेली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी या संदर्भात ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे। आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाई कट्टी यांच्यावर शिवसैनिकांनी शुक्रवारी हल्ला केला होता। त्यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळं फासलं, शिवाय त्यांना मारहाण सुद्धा केली। लातूरच्या शाहू कॉलेजने उभारलेल्या इमारती संदर्भात भाई कट्टी यांनी काही कागदपत्र आरटीआय खाली मागितली होती। शिवाय या बांधकामात अनेक अनियमितता असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला होता। याचाच राग मनात धरून शिवसेनेच्या अभय साळुंखे, धनराज साठे आणि सुनील सौदागर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता। हा हल्ला आता या शिवसैनिकांना चांगलाच महागात पडलेला आहे।